इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीमध्ये 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या यश अजित यादव या विद्यार्थ्यानं वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पण ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप यशचे वडील अजित यादव यांनी केलाय। या प्रकरणी श्रद्धा अकॅडमीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। इचलकरंजीतील रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव हा विद्यार्थी 12वीच्या वर्गात शिकत होता। आज सकाळी तो भंडारे वसतिगृहात नेहमीप्रमाणे अंघोळीसाठी गेला होता, पण तो 1 तास झाला तरी बाथरूममधून बाहेर आला नाही। त्यामुळे बाथरूमच्या खिडकीतून पाहिलं असता बाथरूममध्ये टायच्या सहाय्यानं त्यानं गळफास लावल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी ही माहिती अकॅडमीच्या प्रशासनाला दिली। अकॅडमीच्या प्रशासनानं तातडीनं त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। ही घटना कळताच गावभाग पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला। मात्र ही आत्महत्या नसून नियोजित घातपात आहे असा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी केलाय। अकॅडमी प्रशासनानं घटनास्थळाशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तो IGM रुग्णालयात आणला, पण नातेवाईकांनी त्याला हरकत घेतली। आम्हाला इथं शवविच्छेदन करायचं नाही, आम्हाला इथल्या प्रशासनावर विश्वास नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यात काही काळ वादावादीचा प्रकारही घडला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील CPR मध्ये नेण्यात आला। यश याच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी श्रद्धा अकॅडमीच्या चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला। तांबे अकॅडमीमध्ये यश आमचा शिक्षण घेत होता 12वीचं। सकाळीच फोन आला की तांबे अकॅडमीच्या त्यात हॉस्टेलमध्ये बाथरूममध्ये त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वार्ता आम्हाला फोनवरून कळवली। त्यानंतर आम्ही इथं पोहोचलो, तोपर्यंत त्यांनी बॉडी हॉस्पिटलला नेलेली होती। नंतर प्रत्यक्षदर्शी आम्ही ती रूम जाऊन पाहिली असता ती आत्महत्या ही टॉय बांधून 4 फुटाच्या हँगरला कपडे आपण अडकवतो त्या हँगरला अडकवलेली होती असं त्यांनी सांगितलं। 4 फुटावरून माणूस आत्महत्या करू शकतो का, हा एक प्रश्न आहे। तो प्रश्न आम्ही पोलिसांना विचारला असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरं दिली। परत आम्ही त्या तांबे अकॅडमीच्या सिस्टीमबद्दल आम्ही मॅडमना तक्रार नोंदवा असं सांगितलं असता API मॅडमनी आमच्यावरती ओरडण्याचा प्रयत्न केला व तांबे अकॅडमीवरती तुम्ही गुन्हा नोंद करू नका अशा आम्हाला सूचना दिल्या। तर आम्हाला ह्या सगळ्या चौकशीमध्ये कुठेतरी तांबे अकॅडमीचा सहभाग होऊन तो आम्हाला न्याय न देण्याचा प्रयत्न केला जात आहे असं वाटतंय। आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे PM साठी इचलकरंजीमध्ये आणलेलं आहे तो PM आमचं इथं होऊ नये, कोल्हापूरला CPRला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमचं PM व्हावं अशी आमची मागणी आहे। कारण आम्ही आमचा मुलगा गमावला आहे 12वीत शिकणारा, आणि तो माझा पुतण्या होता। त्याला या यशला त्याच्या जाण्याला कुठंतरी न्याय मिळावा आणि बाकीचे पालक तरी सुज्ञान होऊन त्या अशा अकॅडमीच्या भूलथापांना बळी पडू नयेत अशी आमची प्रामाणिक मागणी आहे। काय तुमच्या मुलग्याची आत्महत्या वाटते का हत्या वाटते? आमच्या मुलाची ही आत्महत्याचा जो बनाव केला आहे तो आत्महत्या नसून ही हत्याच आहे असं आमचं सुकृतदर्शनी मत आहे। आमची पुढची मागणी एवढीच आहे की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ती बॉडी ताब्यात देऊ नये आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांची चौकशी सखोल पद्धतीनं व्हावी आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनं व्हावी। मला ही आत्महत्या वाटत नसून हत्याच आहे असं प्रथमदर्शनी वाटतं। कारण तिथले सर्व पुरावे नष्ट केलेत आणि त्याच्या अगोदर आम्हाला न कळवता त्यांनी सर्व तिकडं बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे नेणे असं सर्व प्रकार केला आहे। तिथं श्रद्धा अकॅडमीत मुलांना टॉर्चर केलं जातं आणि असा मुलगा पण आमचा म्हणत होता सारखा की टॉर्चर आम्ही म्हणत होतो अभ्यासासाठी करत असेल, पण त्यानं शेवटचं टोकाचं पाऊल त्यानं असं का घेतलं हे पण आमच्या काय संशयास्पद वाटतं। आणि तो आमचा मुलगा टोकाचं पाऊल घेईल असं आम्हाला तिळमात्रही वाटत नाही। याला जबाबदार फक्त आणि फक्त तांबे इन्स्टिट्यूट, श्रद्धा इन्स्टिट्यूट, तांबे अकॅडमी आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच माझी विनंती आहे। काही दिवसांपूर्वी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोबाईल काढून घेण्यात आले होते।
ही घटना वारंवार होत होती याची माहिती यश यानं आपल्या घरच्यांना दिली होती. कालच त्यानं आपल्या मित्राचा मोबाईल घेऊन आईला फोन केला होता. मला इथं त्रास होत असून मला इथून घेऊन जा असं त्यानं फोनवरून आईला सांगितलं होतं. त्यावेळी त्याच्या आईनं मी उद्या येत असल्याचं सांगितलं होतं. याआधीसुद्धा यश यानं अकॅडमीतील त्रासाला कंटाळून अकॅडमीमधून पलायन केलं होतं. त्यावेळी आईवडिलांनी त्याला समजावून सांगून त्याला परत अकॅडमीमध्ये दाखल केलं होतं. यश हा अभ्यासात हुशार होता, तरीही त्यानं टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र समजू शकलेलं नाही. आईवडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केलाय. पण पोलिसांनी सविस्तर शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल असं सांगितलं.